Swarali takes 20 seconds to carry a bag weighing 20 kilogram to a height of 5 meter. How much power has she used? आपल्याला फाइंड आउट करायची पॉवर. सो पॉवरचा फॉर्म्युला आपल्याकडे वर्क अपॉन टाइम. सो सगळ्यात अगोदर पॉवर फाइंड आउट करायचा आहे, क्वेश्चन मार्क. पॉवरसाठी पाहिजे वर्क, परंतु वर्क दिलं नाही, टाइम दिला नाही. यस, टाइम दिलेला आहे. सो टाइम लिहितो मी, टी इक्वल टू 20 सेकंड्स. टाइम दिला नाही, हे टाइम दिलेला आहे, वर्क दिलं नाही आहे. वर्क आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. काय काय दिलं? मास 20 किलोग्राम, देन हाईट h इज इक्वल टू 5 मीटर. सो वर्क काढायचा आहे. वर्कचा फॉर्म्युला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स माहीत नाही, फोर्सचा फॉर्म्युला टू हाईट. आपण वर्कचा फॉर्म्युला यूज करू mgh. काय फॉर्म्युला यूज करू? mgh. यावरून वर्क निघेल, कारण फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजेच mg आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे h. सो मास किती आहे? 20 किलोग्राम. हाईट किती आहे? 5 मीटर. g माहीत नाही म्हणजे किती घ्यायचा? 9.8. याला जर तुम्ही सॉल्व केलं तर बघा, 20 इंटू 5 इंटू 98 अपॉन 10, 10 कॅन्सल, 5 2 10, 980 joule. This is the work. Now power is equals to work done upon time. वर्क डन आताच काढला आपण, किती? 980 जूल डिवायडेड बाय टाइम आपल्याकडे आहे 20 सेकंड, म्हणजेच हे येणार 49 वॅट. कारण 0 कॅन्सल, 98ला 2ने डिवाइड केलं तर 49. सो दिस इज द पॉवर. इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे, कारण यामध्ये वर्क दिलं नव्हतं. आपल्याला वर्क काढून नंतर पॉवर कॅल्क्युलेट करायचा होता. राईट डाऊन. अ 25 वॅट बल्ब इज यूज फॉर 10 hours एव्हरी डे. हाऊ मच इलेक्ट्रिसिटी डज इट कन्झ्युम ईच डे. सो सगळ्यात पहिले तर काय काय दिलं? पॉवर दिला. किती? पॉवर इज इक्वल्स टू 25 वॅट. सेकंडली टाईम दिला अवर्समध्ये 10 hours. ठीक. आपल्याला माहीत आहे एनर्जी कन्झ्युम ईच डे काढायचं असेल, एनर्जी कन्झ्युम ईच डे इज इक्वल टू किलो वॉट अवर. एक युनिट म्हणजे 1 किलोवॉट अवर. इथं जेवढे किलोवॉट अवर होईल तेवढे युनिट्स किंवा तेवढी एनर्जी कन्झ्युम होईल. सो सर्वात पहिले तर पॉवरचं कन्व्हर्जन किलोवॉटमध्ये करणार. 25 वॉटचं कन्व्हर्जन किलोवॉटमध्ये करण्यासाठी 1000ने डिवाइड करायचं. दिस इज वॅट इंटू टाईम अवर्स 10 hours. सो दिस इज किलोवॉट. नाव याला काहीतरी सॉल्व करायचं. 25 इंटू 10 अपॉन 1000 इज किलोवॉट अवर. 0 गेट कॅन्सल. दिस इज हाऊ मच इलेक्ट्रिसिटी. यावरून आपण कॅल्क्युलेट करू शकतो 0.25 किलोवॉट अवर इलेक्ट्रिसिटी इज कन्झ्युम्ड एव्हरी डे. एवढी एनर्जी आपण ईच डेला काय करतोय? कन्झ्युम. An electric pump has 2 kilowatt power. How much water will the pump lift every minute to a height of 10 meter? सो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? हाऊ मच वॉटर किती लिफ्ट होईल, मीन्स मास ऑफ वॉटर दॅट वी हॅव टू फाइंड आउट. सो दिस इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. हाईट इज गिवन 10 meter. Power is given 2 kilowatt. and आणखी काय दिलं? बस. अँड अ मिनिट मीन्स t इज इक्वल्स टू 60 सेकंड. 1 मिनिट म्हणजे किती? 60 सेकंड. याचा यूज करू आपण. सो पॉवरचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. व्हॉट इज इट? वर्क डन अपॉन टाईम. पॉवर इज व्हॉट? 2 किलोवॉट. किलोवॉट इज नॉट अ SI युनिट. याला 2000 वॅटमध्ये कन्वर्ट आपण करू शकतो. वर्कचा फॉर्म्युला, जर हाईटवर पाणी वर घेऊन जायचं असेल तर कोणती एनर्जी?
पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीसाठी फॉर्म्युला काय येईल, P इक्वल टू डब्ल्यूचा फॉर्म्युला mgh/t. पॉवर दिलेला आहे, मास काढायचा आहे, G 9.8, हाईट दिलेली आहे. सो टीला इथंच टीला इकडे पाठवा, जीला इकडे पाठवा, एचला इकडे पाठवा, म्हणजे पहा काय येईल, P इंटू टी अपॉन G इंटू एच इज इक्वल्स टू एम. बस यामध्ये आता व्हॅल्यू पुट करू आपण. एम इज इक्वल टू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ P पॉवर 2000 इंटू टाइम 60 सेकंड अपॉन G 9.8 इंटू हाईट. हाईट किती आहे, 10 मीटर. याला सॉल्व करायचं बघा. 10 या ठिकाणी कॅन्सल होतो. 2000 इंटू डेसिमल पॉईंटचा 10 आणखी देऊन टाकतो मी, म्हणजे झालं 60 अपॉन 98. 98ला याला डिवाईड करायचं, किंवा अगोदर तुम्ही मल्टिप्लिकेशन करू शकता. 6 2 जा 12, 1 2 3 4, 1 2 3 4 अपॉन 98. रफमध्ये डिवाईड करायचं. 98नी 1,20,000ला 1,20,000ला जर तुम्ही डिवाईड केलं तर बघा किती येणार. 98च्या टेबलमध्ये 120 तर येत नाही, परंतु 120पेक्षा छोटा 98च आहे, म्हणजे आपण लिहू शकतो 98 1 जा 98. 2 रिटर्न दिला, 12मधून 10 गेले, 2 रिटर्न दिला, 0 हा खाली घेतला. याला 100 समजा ना, 100 2 जा 200, म्हणजे 2 जा लिहू शकतो मी. 198 98 2 जा 1, 8 2 जा 16, कॅरी 1, 9 2 जा 18 प्लस 1 19, 4 10मधून 12मधून 10 गेले, 2 रिटर्न 0, परत एक खाली घेतला. 98 परत 2 जा 196, 4 14मधून 10 गेले, 4 रिटर्न दिला 0, परत एक 0 घेतला. 98ला 100 समजलं तर 100 4 जा. सो वी कॅन राईट हिअर 4 जा, 4 8 जा 32, कॅरी 3, 4 9 जा 36 प्लस 3 8 4 0.0. सो परत 4 जा 1224.4 किलोग्राम. मास इज इक्वल्स टू 1224.4 kilogram. This is what mass lifted by the pump. Right now, if a 1200 watt electric iron used daily for 30 minutes, how much total electricity is consumed in the month of April? लक्षात घ्या, एप्रिल महिन्यामध्ये किती दिवस येतात, 30 days, हे लक्षात ठेवायचं. नाव सगळ्यात पहिले तर पॉवर इज गिवन किती, 1200 वॅट. बरं, टाईम इज गिवन 30 मिनिट्स. आपल्याला विचारलं इलेक्ट्रिसिटी इज कन्झ्यूम. इलेक्ट्रिसिटी इज कन्झ्यूम हा आपण युनिटमध्ये काढत असतो, आणि 1 युनिट इज इक्वल टू किलोवॉट अवर, म्हणजे वॅटचं कन्व्हर्जन कशात करायचं, किलोवॉटमध्ये. सो 1200ला किलोवॉट करण्यासाठी 1000नी डिवाईड करायचं, आणि टाईम अवरमध्ये पाहिजे, म्हणजे याला 16 जर डिवाईड केलं तर हाफ अवर येऊन जाईल. झालं काम. सो एनर्जी कन्झ्यूम इज इक्वल्स टू, तुम्ही लिहू शकता पॉवर इंटू टाईम. पॉवर किती आहे, 1200 अपॉन 1000 इंटू हाफ. 20 हिअर गेट कॅन्सल, 2 1 जा 2 6 जा 0.6. 30 मिनिट्स हाऊ मच टोटल, 1 मिनिट. यामध्ये 30 मिनिट्स पर डे झाला, म्हणजे हा एनर्जी कन्झ्यूम पर डे. ठीक, 0.6. आता आपल्याला कन्झ्यूम फाइंड आउट करायचं आहे एप्रिल मंथमध्ये. सो टोटल एनर्जी कन्झ्यूम इन एप्रिल. सो एप्रिल महिन्यात किती दिवस येतात, 30. सो वी हॅव टू मल्टिप्लाइड इट बाय 30. याला जर 30नं मल्टिप्लाय केलं तर येते 18 युनिट्स. सो दिस इज द आन्सर. If the energy of the ball falling from a height of 10 meter is reduced by 40%,
हाऊ हाय विल इट रिबाउंड. खालून जर बॉल रिलीज केला तर पूर्ण त्या हाईटपर्यंत कधी जात नाही, त्याची एनर्जी कमी झालेली असते. त्यामुळे तुम्ही पहा त्याची हाईट थोडी कमी, मग परत कमी, मग परत कमी असं होत जाते. तर आपल्याला त्यांनी दिलं की त्याची एनर्जी किती पर्सेंट रिड्यूस झाली, 40%. इझी प्रॉब्लेम आहे. बघा, सुरुवातीला मी घेतो इनिशियल एनर्जी. इनिशियल एनर्जी 100% असेल ना, त्याला मी ई म्हणतो. इनिशियल एनर्जी E1 इज इक्वल टू ई. इनिशियली E1 आणि नंतर E2. सो इनिशियली E1 आहे विच इज ई. नंतर 40% कमी झाली म्हणजे राहिली 60%. सो वी कॅन राईट फायनल एनर्जी. फायनल एनर्जी E2 इज इक्वल टू 60% ऑफ ई. ईच्या 60% राहील ना, 40% कमी झाली. याला सॉल्व करा. मॅथ्समध्ये हे सॉल्व केलं असेल तुम्ही. 60% पर्सेंट म्हणजे अपॉन 100 ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन इंटू ई. याला जर सॉल्व केलं तर येते 0.6 ई. आता तुमच्याकडे E1 पण आहे, E2 पण आहे. पहिल्यांदा हाईट mgh1, दुसऱ्यांदा हाईट mgh2. झालं का? सो नाव E1 अपॉन E2 mgh1 अपॉन mgh2. कारण दोघांचा मास सेम आहे, जी दोघांसाठी सेम असणार आहे. बदलणार फक्त हाईट h1 आणि h2. h1 इज गिवन. सो या ठिकाणीच लागलं तर h1 सुद्धा लिहू शकता तुम्ही. इथं लिहून टाकतो. h1 इज इक्वल टू 10 मीटर, h2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. नाव E1 किती आहे, E. E2 किती आहे, 0.6 E इज इक्वल टू mg सोबत mg कॅन्सल, h1 अपॉन h2. व्हॅल्यू पुट करा. E सोबत E गेट कॅन्सल, 1 अपॉन 0.6 इज इक्वल टू h1. h1 इज 10, h2 इज फाइंड आउट. क्रॉस मल्टिप्लिकेशन. h2 इज इक्वल टू 0.6 इंटू 10. हाईट इज 6 मीटर. सेकंड टाइम 6 मीटर जाईल. सिंपल. Is it clear? Velocity of a car increases from 54 km per hour to 72 km per hour. How much is the work done if the mass of the car is 1500 kg? आता आपल्याला दोन वेलॉसिटी दिल्या, एक इनिशियल वेलॉसिटी दिली, एक फायनल वेलॉसिटी दिली. सो वर्क डन विचारलेला आहे. सो वर्क डन इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. इनिशियल वेलॉसिटी V1 घेऊ 54 किलोमीटर पर आवर. एक लक्षात घ्या, किलोमीटर पर आवर इज नॉट एस आय युनिट. आपल्याला कन्व्हर्ट करावं लागेल मीटर पर सेकंडमध्ये. लक्षात घ्या, किलोमीटर पर आवरचं कन्व्हर्जन मीटर पर सेकंडमध्ये करायचं असेल. लॉज ऑफ मोशनमध्ये सांगितलं होतं, किलोमीटर पर आवरचं कन्व्हर्जन मीटर पर सेकंडमध्ये करायचं असेल तर 54 इंटू 5/18. आता झालं हे मीटर पर सेकंड. 18 1 जा, 3 जा, 5 3 जा 15 मीटर पर सेकंड. ही झाली वेलॉसिटी V1. असंच वेलॉसिटी V2 72 किलोमीटर पर आवर. परत याला 5/18 मल्टिप्लाय करा. 72 इंटू 5/18 मीटर पर सेकंड. 18 1 जा, 18 4 जा. V2 इज इक्वल्स टू 20 मीटर पर सेकंड and mass is 1500 किलोग्राम. आता बघा, वर्क डनचा फॉर्म्युला चेंज इन कायनेटिक एनर्जी. मी त्यावेळेस सांगितलं होतं तुम्हाला, चेंज इन कायनेटिक एनर्जी दॅट इज फायनल कायनेटिक एनर्जी. फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी. This is equal to final kinetic energy minus initial kinetic energy is a formula. Half m v2 square minus half m v1 square. काय बाहेर निघते, हाफ m v2 square minus v1 square. याला सॉल्व करा. हाफ इंटू 1500 इंटू v2 काढला आपण. v2 20चा स्क्वेअर मायनस 15चा स्क्वेअर. दिस इज इक्वल टू 750. 1500ला जर 2 डिवाइड केलं तर 750 इंटू 20चा स्क्वेअर 400 मायनस 225
दिस इज इक्वल्स टू 750 इंटू 400 मधून 225 गेले, पटकन सांगा. 175 प्लस 225 केले तर किती येतील? 400. नाव या दोघांचं करायचं मल्टिप्लिकेशन. 750 मल्टिप्लाइड बाय 175 यांचं मल्टिप्लिकेशन. एक 0 ऑलरेडी आहे, नंतर 0 नंतर देऊन टाकू आपण सगळ्यात शेवटच्या आन्सरमध्ये. बघा मल्टिप्लिकेशन. 5 5 जा 25 कॅरी 2, 5 7 जा 35 प्लस 2 37 कॅरी 3, 5 1 जा 5 प्लस 3 8 0, 7 5 जा 35 कॅरी 3, 7 7 जा 49 प्लस 3 52 कॅरी 5, 7 1 जा 7 प्लस 5 12 5 2 1 3 1 आणि हा एक 0. सो 131250 131250 joule. This is the work done. Clear? Right. Ravi applied a force of 10 Newton and moved a book 30 centimeter in the direction of force. How much was the work done by Ravi? Simple है. Force is equals to 30 centimeter in the direction of force नहीं, displacement. 30 centimeter. Centimeter is not SI unit. सो याला कन्वर्ट करायचं मीटरमध्ये. सो 30/100 0.3 मीटर. त्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचं वर्क डन. वर्क डन इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. यस, फोर्स इज इक्वल टू 10 न्यूटन. व्हाट इज द वर्क डन फॉर्म्युला? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हां, कॉस थीटा का नाही वापरला? अप्लाइड अ फोर्स 10 न्यूटन, मूव्ड अ बुक इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. ज्या डायरेक्शननी फोर्स लावला त्याच डायरेक्शननी काय लावलं? फोर्स. त्याच डायरेक्शननी डिस्प्लेसमेंट. अँड दॅट्स वाय कॉस थिटा यूज नाही केला. यूज नाही केला तरी चालतो, केला तरी चालतो. आपल्याला अँगल दिलाच नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं अँगल दिला तर ठीक आहे, नाही दिला तर मग नाही घ्यायचा. फोर्स 10 इंटू 0.3 दिस इज इक्वल्स टू 3 जूल. लास्ट लाईन लिहित जायचं प्रत्येक न्यूमरिकल प्रॉब्लेममध्ये. ओके.